तर मंडळी आता 8:25 झालेत. आता निघालो सकाळी सकाळी खुरपाय. हे 2 गुत्तेदार पुढचे गावाच्या कडीला डोंगर माथ्यावर जमीन आहेत आमच्या इकडे. दिंडीमध्ये बी सोबत होते 2 वारकरी. दोघं पळून आले. आता कामाला बाया गेले तर चांगल्या रस्त्यानं, आम्ही चाललो जरा खराब रस्त्यानं. खराब नाही, चांगला आहे, पण जरा डोंगरातून गेलेला आहे रस्ता, बारीक वाट. तुम्हाला दाखवतो. हा रस्ता जरा खराब आहे, पायी घसटायला लागलीत आणि मोबाईल पण जरा म्हणजे हातामध्ये थरथर करायला लागलाय, हालायला लागलाय. तर हे बघा इकडं विहिरीला पाणी आहे. आणि एकच नंबर लोकेशन आहे. इथं येण्याचं कारण म्हणजे इथलं एक रान बघून जायचं, ह्याच्यात तण आहे का नाही ते, कारण उद्याच्याला ह्याच्यात खुरपा यायचंय. हा 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 हा, कसलं भारी दिसायला लागले. तर तुमच्या इकडे सध्या काय काम आहेत काय नाही, आणि परत रोजगार किती चालू आहे. आमच्या इकडे सध्या 250 रुपये म्हणजे खुरपणीसाठी. तुमच्या इकडे किती आहे काय नाही कमेंट करून नक्की सांगा. अजून आंघोळ बिंघोळ केली नाही, पारसाच निघालो. पुढच्याने केलेत आंघोळ्या. कामून आल्यावर आंघोळ करायची असते आपल्याकडे, म्हणजे पुन्हा फ्रेश वाटतंय. सोयाबीन नंबर 1 आले बाबा, पण तण फक्त काटे करवलंय आणि कुठं कुठं हराळी. आयला रस्ता मस्त आहे इकडं. इथं पहिलं गुराळ होत आहे का नाही, इथं गुराळ होतं म्हणून पहिलं ह्या बकीला. हां, बऱ्याच दिवसानंतर इकडं आलोय मी. ऊन खूप चटकायला लागले, ऊन पडलंय. आणि हे जरा डोंगर बिंगर चढून आल्यामुळे जरा घाम आलाय. आणि आज आमच्या इथं आकडे आहेत, बकऱ्याचं अवतान आहे महाराजाचं. किती किलोची बकरी आहेत रे? हा, किती बकरी आहेत? एकच. आणि वाटे येतं तरी 1-1.5 किलो नाही, 1.25 किलो. कुणी घेऊन चाललो की बाबा. हे कुणाचं आहे? ही आहे का? मित्रांनो या दा म्हणून खायला. जाऊ द्या, कच्चेच आहे. पुन्हा कधी चारतो तुम्हाला. मला सुद्धा गौसल नाही एक पण. चला, बायानी पाती धरल्यात. गप्रे
आता हे पाणी आणायला धाडलं होतं ह्याला, हे बसले तिकडं मोबाईलवर बोलत गर्लफ्रेंडला. असल्या पोरायच्या गर्लफ्रेंड आहेत, मला एक पण पट नाही, अवघड झालंय. तर मंडळी झाला आता 1-2 पातीचं राहिलंय. वाघूर लावली आहे सोयाबीन खाऊ नाही म्हणून डुकराईनी. ते ही आहे पट्टी आपण खुरपायलेली. आता टाइम झालाय जेवायचा, बाया झाडाखाली जेवण ते करायलेत. आणि हे आहे माझं खुरप. बघा सोयाबीन कसलं भारी आलंय. त्या झाडाखाली जेवण चालू आहेत सध्या. आपलं चल सुट्टी झाली आता. शेळ्या पुरवठ्यात रे. ग्राउंड कसं आहे क्रिकेटचं? पहिले इथे क्रिकेट खेळत होता का नाही रे? काय कुठे? तर मंडळी आता 11:30 वाजलेत, सुट्टी झाली, चाललो घरी रस्त्यानं. आभाळ आलंय, वारं सुटलंय, अधूनमधून गरमाई बी लागलंय, पण तेवढं काही नाही. तर चला आता घरी. हे रस्ता आहे घरी जायचा. आणि गाव तुम्हाला दाखवतो. इथून दिसतंय गाव, पण जरा फेरा मारून जावं लागतंय गावात. ते बघा ते गाव. तर मंडळी आता 12:15 वाजलेत. रानातून आलो. आल्यानंतर थोडा वेळ 5-10 मिनटं बसलो. लाईट आली नव्हती. लाईट आली 11:15ला. लाईट आल्यानंतर शिगडीवर पाणी बिणी तापविलं, आंघोळ ते केली. आंघोळ करून देवाचं दर्शन ते झालंय आणि जेवण पण केलंय. तर बाहेरलं वातावरण तुम्हाला थोडं दाखवतो. तर हे बघा आज असं आहे वातावरण. आज पाऊस सांगितलाय, पण पडतंय का नाही काय माहिती. तर आलो आता, लाईट आली आहे पाहू शकता. जेवण बिवण झालंय आत्ताच. आई धुणं धुवाय गेली आहे. आज पण मस्त देवपूजा झाली आहे. तर चला आता थोडा आराम करतो मी, पुन्हा बोलू आपण. आत्ता वाजलेत 6:45. सूर्य मावळलाय. घरात स्वयंपाक चालू आहे संध्याकाळचा. बायको गेले तसं आई खिचडीच खाऊ घालायली आहे. सकाळी चपात्या. तर वारं ते सुटलंय बाहेर. मी बसलोय आपलं पायऱ्यावर इथं मस्तपैकी. आज लास्टचा दिवस होता कामाचा, म्हणजे पाऊस काही पडत नाही. लोक काही आता खुरपिणार नाहीत उद्यापासून शेतकरी, कारण हाय ते सोयाबीन वाळून चाललंय, जनावरांचा चारा वाळून चाललाय. त्याच्यामुळं उद्यापासून लोकांनी खुरपणं बंद केलेत आणि उद्या काही काम नसणार आहे. त्याच्यामुळे उद्याचा दिवस घरीच.
बघावं कुठं गेलं तर बाहेर फिरायला ते. तर बाहेरचं एकदा वातावरण दाखवितो. एक नंबर लोकेशन. इकडे दिवस गेला मावळायला आता, आणि दररोजच्या प्रमाणे आता चला स्लॅपवर. तर पाहू शकता संध्याकाळचं लोकेशन आहे. एक नंबर दिसायला लागले सगळं. हा 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 हा. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय नाही कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक नक्की करा, वाटल्यास शेअरसुद्धा करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.